नमस्कार भैरसिकांनो. नारायण धारप सरांचे साहित्य वाचून जो थरार अनुभवण्यास मिळतो तो शब्दात सांगता येत नाही. पण आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत ज्यांना वाचता येत नाही, ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही. मग त्यांनी या भीतीचा आनंद तरी कसा घ्यावा? म्हणूनच आम्ही डॉक्टर शिरीष धारप सरांच्या संमतीने हे साहित्य ऑडिओ स्वरूपात बनवत आहोत, जेणेकरून महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती त्याला हवं तेव्हा नारायण धारप सरांची लेखणी अनुभव करू शकेल. डॉक्टर देशमाने का? मी सदावर्ते. बोला सदावर्ते, काय खबर आहे? सोसायटीचा साईन प्लान आणला आहे बरं का. अरे वा, काय करता? कुरिअरने पाठवता का? नाही, तुम्हीच या ना, जरा बोलता येईल. ओके, संध्याकाळी येतो. त्याप्रमाणे गौतम संध्याकाळी त्यांच्याकडे हजर झाला होता. सदावर्त्यांनी नकाशाचं भेंडोळं बाहेरच्या खोलीतच टिपॉयवर ठेवलं होतं. गौतमही आपल्याबरोबर नाना नेतसुऱ्यांनी दिलेला नकाशा घेऊन आला होता. मोठ्या सोप्यावर दोन्ही नकाशे शेजारी शेजारी उलगडून ठेवले. तशा इमारती, झाडं इत्यादींमध्ये फरक होता, पण टेकड्या, नदी, पूल, रस्ते हे तर तेच होतं. आणि जरा बारकाईने पाहताच ती गोष्ट ध्यानात आली. अंबादास ज्या झोपडीच्या जागीच सदावर्ते यांचा बंगला होता. इतके दिवस त्यांच्या मनात फक्त शंका होती, पण आता संशयच उरला नव्हता. सदावर्ते यांच्या बंगल्याचा संबंध त्या झोपडीशी होता. तेव्हा त्या बंगल्यात आजपर्यंत घडत असलेल्या सर्व दुर्घटनांचं मूळ त्या झोपडीतच होतं. गौतमने त्यांना नेतसुरांकडून समजलेली हकीकत सांगितली. म्हणजे हा प्रकार त्या वेळेपर्यंतचा जुना आहे तर? कदाचित त्याहीपेक्षा जुना, गौतम म्हणाला. 1932 सालापर्यंतचा प्रत्यक्ष इतिहासच आपल्यासमोर आहे, पण तो अंबादास काही पहिलाच साधक नसणार. एका जुन्या शृंखलेचा तो एक हिस्सा होता. आसपासच्या नागरिकांनी अंबादासच्या अघोरी कारवायांवर संतप्त होऊन त्याच्या झोपडीलाच आग लावली. अंबादास मरण पावला असेल, जीवाच्या भीतीने परांगदा झाला असेल, पण ज्याची उपासना त्या अपवित्र जागेत होत होती त्याचा नाश झालेला नाही. त्याचा प्रभाव गेली 70 वर्ष जाणवत आहे, हो की नाही? काय भयंकर प्रकार आहे हो हा डॉक्टर. हो, चमत्कारिक आहे खरा. आता तुम्हाला आणखी काही सांगायचं आहे? पारखे आणि येडाम यांच्याबद्दल सदावर्त्यांनी गौतमला सर्व काही सांगितलं. पारख्यांना जरासा धक्कादायक अनुभव आला. त्यांनी ताबडतोब जागा घेण्याचा नाद सोडून दिला. तो येडाम मात्र जरा अट्टहासी स्वभावाचा दिसतो. 3 महिन्यांसाठी त्याने बंगला भाड्याने घेतला आहे. त्याच्याकडून काही बातमी? अजून तरी नाही, पण मला एका गोष्टीचं राहून फार समाधान वाटतं. त्या दोघांना धोक्याची संपूर्ण कल्पना दिली होती. मी गप्प राहिलो असतो तर खरोखरीच एखादा अनर्थ घडला असता. तुम्हालाही काही सांगायचं आहे. या जागेत विचित्र अनुभव येणारे काही तुम्ही पहिलेच नाही आहात. तुमच्या आधी मेहेंदळे होते, त्यांनाही, आणि त्यांच्या आधी सातपुते होते, त्यांनाही असे शॉक बसले आहेत. गौतमने आपलं झालेलं बोलणं सांगितलं. आणि मी माझा शोध थांबवणार नाही आहे. पार सुरुवातीपर्यंत इनामदारांनी बंगला बांधण्याच्या वेळेपर्यंत इथं जेवढे राहून गेले त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहे. सगळे हयात असतीलच आणि असले तरी भेटतीलच याची खात्री नाही, पण माझा शोध चालूच राहणार आहे. पण डॉक्टर, हा सर्व आटापिटा कशासाठी? सदावर्ते, मानवी अनुभवांना इथे वेगळी मिती जोडली गेली आहे. या जागेत ज्या घटना ओळीने घडल्या आहेत, वर्षामागून वर्षे घडत आल्या आहेत, त्यांच्यात तर काही फ्रॉड नाही, फसवाफसवी नाही. एनिवे, मी माझा तपास सुरूच ठेवणार आहे. आणि तुमच्या कानांवर काही आलं तर मला कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. सदावर्ते. ऑफकोर्स नाही डॉक्टर. सातपुत्यांनी बंगला चिंचवडेकर यांच्याकडून घेतला होता. चिंचवडेकरांचा पत्ता तोच होता. फोनवर ते स्वतःच आले. दस्तखतात त्यांचं वय 35 दाखवलं होतं. आता 50च्या काठावर आले असावेत. फोनवरचा आवाज मोकळा, आर्जवी होता. चिंचवडेकरांना न पाहताही गौतमचा त्यांच्याबद्दल चांगला ग्रह झाला. चिंचवडेकर, मी डॉक्टर गौतम देशमाने. डॉक्टर देशमाने? आमच्याकडे काही कोणाला बरं वगैरे नाही की काय? नाही, गौतम हसत म्हणाला. मला तुमच्याकडे कोणीही मेडिकल व्हिजिटसाठी बोलावलेलं नाही. एका वेगळ्या संदर्भात मला आपली भेट हवी आहे. पण जरा खुलाशानं सांगाल की नाही? आपण चंदनवाडीतला आपला बंगला श्रीयुत सातपुते म्हणून एक आहेत, त्यांना विकलात ना? त्या संबंधात आपल्याशी बोलायचं होतं. चिंचवडेकरांचा फोनवरचा आवाज एकदम गंभीर झाला. ओह, आय सी. पण त्याबद्दल काय बोलायचं आहे? व्यवहार तर अगदी सुरळीत, अभाव बोर्ड झाला होता.
चिंचवडेकर, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. फोनवरून सर्व सांगणं जरा कठीणच आहे. मला एक 15-20 मिनिटं भेटू शकाल का? डॉक्टर देशमाने, नाही का? डॉक्टर, खरं तर या बंगल्यासंबंधीच्या आठवणी मी शक्यतोवर टाळत असतो, पण अर्थात तुमच्या फोनने माझंही कुतूहल जागं झालं आहे. ठीक आहे, या. केव्हा येता? आज संध्याकाळी येतो. आणि थँक्यू. चिंचवडेकर एका आलिशान अपार्टमेंटच्या सोसायटीत राहत होते. उघड होतं की त्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम होती. त्यांनी स्वतःचं दार उघडलं. दिसायला ते खूपच तरुण दिसत होते. दारावरच्या पाटीवरून त्यांची कसली तरी कन्सल्टन्सी होती. कदाचित त्या व्यवसायात सर्व तऱ्हेच्या लोकांशी मिळून मिसळून वागणं हे व्यावसायिक यशासाठी आवश्यक असेल. या डॉक्टर, या. चिंचवडेकर मागे सरत म्हणाले. आत 40च्या सुमाराची एक स्त्री होती. 12-13 वर्षे वयाचा एक तरतरीत मुलगा होता. ही माझी पत्नी अलका, हा मुलगा सुरेश. सोप्यावर बसता बसता चिंचवडेकर म्हणाले. पत्नीकडे वळत म्हणाले, अलका, तुम्ही दोघं आत गेलात तरी चालेल. डॉक्टरांची गाठ घालून देण्यासाठीच तुम्हाला जरा थांबवलं होतं. उभ्या उभ्या गौतम म्हणाला. चिंचवडेकर, तुमचा आधी ठरलेला एखादा प्रोग्राम असेल तर मी त्यात व्यत्यय आणू इच्छित नाही. अहो, काही प्रोग्राम वगैरे नव्हता. या सुरेशच्या शाळेत काहीतरी PTA मीटिंग आहे वाटतं. मी अगदी फ्री आहे, बसा. गौतमला नमस्कार करून अलका मुलाला घेऊन निघून गेली. आता सांगा, त्या चंदनवाडीतल्या बंगल्याबद्दल काय? आधी तुम्हाला एक विचारायचं आहे. 90मध्ये तुम्ही तो बंगला विकत घेतलात आणि 95मध्ये विकून टाकलात. त्यामागे काय कारण होतं? इतका स्वतंत्र, उत्तम बांधकामाचा, उत्तम लोकॅलिटीचा प्रशस्त बंगला विकून तुम्ही या अपार्टमेंटमध्ये राहायला आलात. काही खास कारण झालं का? सहसा मी त्याबद्दल बोलत नाही, पण तुम्हाला सांगायला काहीच हरकत नाही. अखेर त्यात माझा किंवा आमचा काहीच दोष नव्हता, पण लोकांचा विश्वास बसायला हवा ना. चिंचवडेकर पुढे बोलण्याची गौतम शांतपणे वाट पाहत बसला. तुम्ही तो बंगला पाहिला आहे? हो, पाहिला आहे. मग तुम्हाला सांगायला नको? वेळच आली तर 2 फॅमिलीज त्या बंगल्यात अगदी आरामशीरपणे राहू शकतील. काय झालं, मी तिथे राहायला गेल्यानंतर 4-5 वर्षांनी एक दिवेकर नावाचं कपल तिथे वरच्या मजल्यावर राहायला आलं. तसे पेईंग गेस्ट नाहीत, भाडेकरीही नाहीत. हा दिवेकर लांबच्या नात्यातला होता. मोठा डिसेंट माणूस होता. लहानशा गावात स्वतःच्या शेतीवाडीवर राहत होता. मूलबाळ काही नाही. बायकोचा काहीतरी मेंटल प्रॉब्लेम निघाला आणि ट्रीटमेंटसाठी शहरात आला. आता आठवत नाही, पण कोणाचा तरी रेफरन्स आणला होता. अगदी टेम्पररी म्हणून त्याला वरचा मजला वापरायला दिला. मिसेसचा काय प्रॉब्लेम होता समजलंच नाही. आणि अशा गोष्टी जराशा नाजूकच असतात, नाही का? प्रत्यक्ष चौकशी कशी करणार? तोच बिचारा आपल्या अडचणींनी वैतागला होता. तशी त्याची पत्नी मधून दिसायची. आठवड्यातून 3दा कुठेतरी मेंटल हॉस्पिटलमध्ये जात काहीतरी ट्रीटमेंट घेत होती. दिसायला अगदी क्रूश, अगदी अशक्त. ट्रीटमेंट काय होती, त्याचा काही फायदा झाला की नाही, ती सुधारली का नाही, मला काही माहीत नाही. कारण ते जोडपं राहायला आलं आणि 4-5 महिन्यातच मला बंगला विकून टाकावा लागला. इतर काही मार्गच नव्हता. त्या दिवेकरांना माझ्या मनात इच्छा नसतानाही दुसरीकडे राहायला जा म्हणून सांगावं लागलं. पण असं एकाएकी काय झालं की बंगला विकावा लागला? उत्तराची गौतमला अर्धवट कल्पना होती. तरीही त्याने प्रश्न केलाच. मी सांगितलं ना, मी त्यावर सहसा बोलत नाही. सुरुवातीस हाच प्रश्न अनेकांनी केला. 1-2कांना सांगायचा प्रयत्न केला, पण त्यांची प्रतिक्रिया काय झाली माहीत आहे? मी एक अडाणी, अंधश्रद्धाळू, मूर्ख माणूस आहे. मग मी त्याबद्दल बोलणंच बंद केलं. मला सांगायला हरकत नाही चिंचवडेकर, माझा विश्वास बसेल किंवा बसणारही नाही. पण म्हणून तुमच्या शब्दांच्या किंवा तुमच्या अनुभवांच्या खरेपणावर शंका घेण्याचं प्रमाद माझ्याकडून खासच घडणार नाही. ठीक आहे, सांगतो. तुमचा विश्वास बसतो का नाही याला मी खरोखरच फारशी किंमत देत नाही. माझ्यापुरता बोलायचं तर त्या घटना खरोखर घडल्या. मी काढले ते निष्कर्ष योग्य होते आणि मी वेळीच हालचाल केली नसती तर माझ्यावर फार मोठी आपत्ती कोसळली असती. मी आणि माझी फॅमिली त्या वाईट आणि धोक्याच्या जागेतून सही सलामत बचावून बाहेर पडलो, याबद्दल मी देवाचे शतशः आभार मानतो. तेव्हा सुरेश काहीतरी 4-5 वर्षांचा असेल. आमच्याकडे चंपी नावाची कुत्री होती. त्याची काही खास ब्रीडची वगैरे नाही. सळपातळ शरीर, काळा रंग, बारीक खरखरीत केस, लांबट लालसर डोळे, लांब लांब पाय आणि लांबट नाकतोंड. त्यावरून वाटायचं तिच्या पूर्वजात धनगरी कुत्र्याचं वाण मिसळलं असावं. तशी परक्यांसाठी तिखट होती, पण सुरेशचा तिच्यावर हा जीव आणि त्याने काहीही केलं तरी ती निमूट सहन करायची. आधी या दिवेकर पती पत्नींना तिची खूप भीती वाटायची, पण मग त्यांनाही तिच्या खास वर्तुळात जागा झाली. घराच्या पायऱ्या आहेत ना, तिथेच तिचा कायमचा मुक्काम असायचा. दिवेकर राहायला आल्याला 15 दिवस होऊन गेले होते. मिसेस दिवेकरांची प्रकृती जराशी जास्तच बिघडली असावी. त्यांच्या वरच्या खोल्यातून रडण्याचा आवाज येत होता.
अलका म्हणाली सुद्धा, वर जाऊन पाहू का काय आहे ते. पण मीच नको म्हणालो. हे खास आठवतं, कारण त्याच रात्री चंपीचं भुंकणं गुरगुरणं सुरू झालं. कुत्र्यांना तशी आपलं परक याची खास जाण असते. फाटकाबाहेर एखादा फाटका किंवा संशयित इसम उभा राहिला असेल. मी मनाशी विचार केला, पण हे रोजचं रात्री व्हायला लागलं. कधी कमी कधी जास्त. चंपीची झोपायची जागा आमच्या बेडरूमच्या खिडकीखालीच होती. खिडकीतून सहज नजर टाकता यायची. एका रात्री काही कारणाने जाग आली. पाणी पिऊन परत झोपायला आलो. खिडकीतून नजर टाकली, पण चंपी दिसली नाही. खरं तर यात विशेष असं काहीच नव्हतं, पण गेल्या काही रात्री तिचं जे काही गुरगुरणं भुंकणं चालायचं त्याने मी जरा अस्वस्थच झालो होतो. चंपी कुठे आहे ते बघायला हवं वाटायला लागलं. तसाच दारातून बाहेर अंगणात आलो. समोर डावी उजवीकडे दिसली नाही. मागे बरीच मोठी झाडी आहेत. मागल्या बाजूला गेलो. चंपे आधी हाक मारली आणि मग नेहमीची शीळ घातली. त्याला तिचा हमखास प्रतिसाद यायचा. तिथेच भिंतीत बटन होतं. ते दाबताच भिंतीवरचा मोठा दिवा लागला. तुम्ही मागे जाऊन पाहिलं असेल तर तुम्हाला आठवेल, फरसवाटेपासून आत 10-15 फुटांवर एक दगडी ओटा आहे. त्या ओट्यापासून चंपीचं डोकं वर आलं. खरं तर अंधारातून प्रकाशात आले की प्राण्यांचे डोळे हिरवट निळे दिसतात असं मी ऐकलं होतं. पण चंपीचे डोळे लाल मण्यांसारखे फुललेल्या अंगारासारखे दिसत होते. तिची मान वर आली, आणखी वर आली. मग ती ओट्यामागून उभी राहायला लागली. माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. चंपीचा आकार एखाद्या खोंडा एवढा मोठा झाला होता. बापरे बापरे देवा रे म्हणत मी दिवा मालवला. तसाच वळलो. भराभरा घरात आलो. मागे दार बंद केलं आणि विश्वास ठेवा सरळ देवाच्या देवाऱ्यासमोर जाऊन उभा राहिलो. प्रार्थना करीत होतो, भगवंता तूच आता आम्हाला वाचव. पण मनाला टोचत होतं. जेव्हा सुखात ऐशारामात होतो तेव्हा नाही कधी देवाची आठवण झाली आणि आता मात्र मदतीसाठी ऊर बडवायला सुरुवात केली. शेवटी काय, आलो परत आणि झालो आडवा कॉटवर. पण सेकंदभर झोप लागली असेल तर शपथ, जरा डुलकी लागली की लगेच दचकून जाग यायची. अशी ती रात्र उलटत आली. पहाटे जेव्हा जरा फटफटलं तेव्हा जरासा भीतभीतच बाहेर आलो. बाहेर चांगला प्रकाश होता. आसपास कानोसा घेतला. मग त्या वरवंडीपाशी गेलो. मागे पाहिलं. मागे चंपीचं शव पडलं होतं. पण किती आक्रसलेलं, जणू काही शरीरातलं सर्व मांस रक्त कोणीतरी शोषूनच घेतलं आहे. आता काय करायचं? त्या कलेवराला हात लावायची काही हिंमत होईना. रस्त्यावर तिला काही अपघात वगैरे झाला असता तर तिला अगदी रक्तबंबाळ अवस्थेतही उचलून डॉक्टरांकडे नेली असती. पण इथे काहीतरी वेगळाच विपरीत प्रकार होता. मग काय करणार? आसपासचे दगडगोटे उचलून आणले. त्यांच्या खाली तिचं कलेवर झाकून टाकले. वर मातीचा थर पसरला आणि घराकडे परत यायला निघालो. आणि फरसवाटेवर थांबलो आणि थिजलोच. माझ्या समोरच लालसर ओल्या मातीचे पावलांचे ठसे होते. अहो पण केवढाली पावलं, सहज 1.5 फूट लांबीची. म्हणजे हा जो कोणी फरसवाटेवरून गेला होता तो अगदी ताडमाडासारखा 20 फूट उंचीचा होता. त्याच क्षणी मनाशी ठरवलं, बंगला सोडायचा. ही जागा चांगली नाही. त्यांना कारणं काय सांगायची ते मागाहून. पण आधी या अभद्र पाऊलखुणा पुसून टाकायला हव्यात. कोणाच्याही नजरेस पडायला नकोत. बागेसाठी पाण्याचा नळ होता, पाईप होता. पाण्याने मी त्या सर्व मोठमोठ्या खुणा धुवून टाकल्या आणि मगच घरात गेलो. माझा निर्णय सांगितला आणि हल्लकल्लोळ. कठीण गोष्ट ही होती की माझ्या या अचानक आणि अनपेक्षित निर्णयाचं मी कोणत्याही प्रकारे समर्थन करू शकत नव्हतो. पण मी माझा निर्णय बदलला नाही. त्याच दुपारी आम्ही बंगल्याला कुलूप घातले. तो दिवेकरही बिचारा गोंधळून गेला, पण त्यालाही शेवटी तो निर्णय स्वीकारावाच लागला. बोलून बोलून चिंचवडेकरांना दम लागला होता. बोलणं संपल्यावर शेवटी एक मोठा उसासा सोडून ते डोळे मिटून मागे टेकून बसले. जरा वेळाने गौतम म्हणाला, चिंचवडेकर, आता माझ्या 2 गोष्टी ऐका. त्या बंगल्यात असा त्रास होणारे तुम्ही काही पहिलेच नाही आहात. अहो ही साखळी फार फार पूर्वी सुरू झाली आहे. अगदी 1932 पासून, जेव्हा तुमचा बंगला बांधला गेला तेव्हापासून. बंगला विकत घेऊन आणि मग विकून टाकणाऱ्यांची लांबच्या लांब यादी माझ्यापाशी आहे. तुमच्या आधी सासने होते, तुमच्यानंतर सातपुते आले, मग गोखले, मग मेहेंदळे, मग सदावर्ते. तुमची एक गोष्ट 100% खरी आहे. ती जागा धोक्याची आहे, घातकी आहे. काही निमित्ताने माझा या प्रकरणाशी संबंध आला. आता या तपासाचं मला एक वेळच लागला आहे म्हणाला.
चिंचवडेकर, तुमच्याकडून अशी काहीतरी हकीकत कानावर येणार ही माझी खात्रीच होती. लोकांचा विश्वास बसला नाही म्हणून तुम्ही खंत करत आहात. नशीब की तुम्ही तुमचा निर्णय झटपट घेतलात आणि अंमलातही आणलात. लोकांच्या टीकेला घाबरून तुम्ही त्याच बंगल्यात राहिला असतात तर न जाणो काय अनर्थ गुदरला असता. गौतमच्या शब्दांनी चिंचवडेकरांचं बरंच समाधान झालेलं दिसलं. पण डॉक्टर, तुम्ही म्हणता त्यात जर काही तथ्य असेल तर मग हा बंगला म्हणजे एक जीवघेणा ट्रॅपच आहे की? कोणीतरी कशाला? मीच का नाही बेसावतपणे तिथे राहायला गेलो? आणि गोष्ट वाटते इतकी साधी सोपी नाही आहे चिंचवडेकर. तुम्ही सुरुवातीची 3-4 वर्ष तिथे सुखसमाधानात काढलीतच की नाही? या प्रकरणाला अनेक परिमाणं आहेत. तरी तुमच्या म्हणण्यात तथ्य आहेच. तिथे अनेकांना विलक्षण त्रास झाला आहे, ही गोष्ट खरी आहे. मग अशी वास्तू जाळून बेचिराग करून टाकली पाहिजे, चिंचवडेकर संतापाने म्हणाले. गौतम मनाशी म्हणाला, यांना काय सांगणार की तो प्रयत्न पूर्वीच झाला आहे आणि त्याने काहीही साध्य झालं नाही ते. चिंचवडेकर, या गोष्टी वाटतात इतक्या सोप्या नसतात. हे काही रोजच्या व्यवहारातलं साधं गणित नाही की जिथे 2 आणि 2चे 4 होतात. आपल्या अनुभवाच्या बाहेरचं हे काहीतरी आहे आणि सर्वसामान्याच्या हिताची गोष्ट हीच की त्या वास्तूपासून 4 हात दूर राहायचं. जशी एखादी वस्तू स्फोटक आहे अशी शंका आली की त्यातल्या तज्ज्ञांनाच बोलवतात. ज्याला त्यातलं काही माहीत नाही तो नाही त्या उचापती करायला गेला की प्राणालाच मुकायचा. ठीक आहे, तुमचे आभार मानायला हवेत. वेळ काढलात, सर्व काही माहिती तपशीलवार दिलीत. मी आता निघतो. आता काय? अहो, तुमच्या आधी तिथे ससाने होते, त्यांच्या आधी लडकत होते, त्यांच्या आधी मोडक, गोवारीकर, मोरे, पाटील, खूप लांब यादी आहे. पाहू त्यांच्यापैकी कोणी भेटतात का? काही माहिती देतात का? पण एक नक्की आहे, प्रत्येक वेळी घटनांचा पॅटर्न हाच असणार. पण एवढी माहिती जमवून करणार काय तुम्ही डॉक्टर? मी आताच सांगितलं ना की ते जाणत्याचं काम आहे. पाहूया त्यातला कोणी जाणता भेटतो का ते. मात्र एक सांगून ठेवतो, या संदर्भात आपली पुन्हा गाठ पडणार आहे. कदाचित तुमच्याकडून काही मदतही होण्याची शक्यता आहे. माझ्या कुवतीतलं असलं तर मी अवश्य करेन. तुमची प्रगती कशी काय चालली आहे हे मला जाणून घ्यायचं कुतूहल आहे. माझा नंबर तुमच्यापाशी आहे, मधून कळवत जा. का नाही, अगदी अवश्य कळवत जाईन. निघतो आता. त्यांचा निरोप घेऊन गौतम त्यांच्या फ्लॅटबाहेर पडला. ससाने यांचा पत्ता दस्तखतात होता. त्या नावावर त्या पत्त्यावर फोन होता. पण दिवसातून सकाळी, दुपारी, संध्याकाळी अनेक वेळा फोन करूनही फोनची घंटा नुसती वाजतच होती. त्या बाजूने जात असताना त्याने त्या पत्त्यावर चौकशी केली. खूप जुनी, म्हणजे 20-25 वर्षांपूर्वीची, जेव्हा हे लक्झरी फ्लॅट, कॉन्डो इत्यादींचं फॅशन नव्हतं तेव्हाची साधी इमारत. 2ऱ्या मजल्यावरच्या ब्लॉकवर सासने नावाची पाटी होती. पण ब्लॉकला कुलूप. शेजारी चौकशी केली तेव्हा समजलं की सासने इथे मुक्कामाला क्वचितच असतात. सिंहगड रस्त्यावर त्यांचा बंगला आहे, तिथंच ते राहतात. नशीब की शेजाऱ्याला त्यांचा पत्ता माहीत होता. त्या पत्त्यावर फोन होता. तो नंबर गौतमने फिरवला. हॅलो. खास राजकारणी थाटाचा आवाज. कोण? सासने बोलत आहेत का? हां, सासने बोला. मी डॉक्टर गौतम देशमाने. आपली जरा भेट घ्यायची होती. डॉक्टर म्हणता, काय प्रकरण आहे? म्हणजे असे आहे, चंदनवाडीतला एक बंगला तुम्ही विकलात. हो, किती घेतले आणि किती विकले आता काय ध्यानात राहतं का? हा तुमच्या आठवणीत नक्कीच असेल. कोण लडकत म्हणून होते, त्यांच्याकडून वारसा हक्काने हा बंगला तुमच्याकडे आला होता. फोनवर एकदम शांतता झाली. अजिबात आवाज नाही. सासने, अहो सासने, आहात ना फोनवर? आहे ना. डॉक्टर म्हणालात ना? कसले डॉक्टर हो तुम्ही? आणि जुनी हाडकं कशापायी चिवडायला निघालात? सांगा की. काही वेळा हाडकंच सांगाड्यासारखी नाचायला लागतात. तुम्ही नाही का त्या चंदनवाडीच्या बंगल्यात हाडकं मागे ठेवूनच गेलात? हे पहा डॉक्टर, तुम्हीच पहा ससाने. माझ्या शब्दांचा राग मानू नका. पण मला एक सांगा, चांगला वारशाने आलेला बंगला बाजारभावापेक्षा 20-25 हजार कमी घेऊन तुम्ही विकून टाकलात. अहो, 5-7 वर्षात नुसता बंद ठेवला असता तरी किंमत दुप्पट झाली असती. सासने, माझे जरा ऐकून घ्या. त्या गोष्टी आता जुन्या झाल्या, त्या पुन्हा उकरून काढायला नकोत. हे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण फक्त अर्धा-पाऊण तास तुमच्याशी बोलायचं आहे, बाकी काही नाही. म्हणजे इथल्या शहरातल्या तुमच्या पत्त्यावर जाऊन आलो तेव्हा शेजाऱ्याकडून समजलं की तुम्ही फ्लॅटवर येतच नाही, म्हणून तुम्हाला त्रास दिला. आवाजात योग्य ती आर्जव आणि मार्दव आणण्याची कला गौतमला चांगली साध्य होती. त्याचं बोलणं संपेपर्यंत त्या सासण्यांचा पारा बराच खाली आला होता. असं म्हणता? मग या की सकाळच्या वेळी 9पर्यंत मी इथेच असतो. वा, आभार आहेत सासने साहेब. 1-2 दिवसात येतोच.
सासण्यांचा बंगला म्हणजे बागाईतदाराचा मळाच होता. 2 एकरांचा तरी प्लॉट असेल. पुढे अगदी आधुनिक धाटणीचा बंगला होता. कंपाऊंडमध्ये एक मोठी एक लहान अशा 2 गाड्या होत्या. 2 मोटरसायकली होत्या. ट्रॅक्टरही होता. मागे फळबाग, नर्सरी, ग्रीनहाऊस, डेअरी फार्म, पाण्याच्या टाक्या, गोडाऊन सर्व काही होतं. गौतमची वाट पाहत सासने वरांड्यातच बसले होते. आता वय 50च्या आसपास असेल. वर्ण काळा, अंगावर परीट घडीचे कपडे, मनगटावर सोन्याचं घड्याळ, मॅनिल्याच्या ब्रेस्ट पॉकेटमध्ये मोबाईल. गौतमला पाहताच त्यांच्या कपाळावर आठी आली. त्रासिकपणाची नाही, त्यांचा अंदाज चुकल्याची. वरांड्याच्या पायऱ्या चढता चढता त्यांना नमस्कार करीत गौतम म्हणाला, मी डॉक्टर गौतम देशमाने. मगाशीच आपल्याला फोन केला होता. या डॉक्टर, या बसा. बसल्या बसल्या गौतम म्हणाला, सासने साहेब, मी तुमचा अजिबात वेळ घेणार नाही. कशासाठी आलो आहे ते अगदी थोडक्यात सांगतो. तुम्ही तो बंगला चिंचवडेकर यांना विकलात, पण तो कुणाला लाभतच नाहीसं दिसतं. हे शब्द बोलताना गौतमचं सासण्यांकडे बारीक लक्ष होतं. त्यांच्या शरीरात एकाएकी आलेला ताठपणा त्याच्या नजरेतून सुटला नाही. त्यांनी तो सातपुते नावाच्या एकाला विकला. त्यांच्याकडून गोखल्यांकडे, त्यांच्याकडून मेंदळ्यांच्याकडे आणि त्यांच्याकडून सदावर्ती यांच्याकडे असं सारखं हस्तांतर होत आहे. आणि हे सदावर्तीसुद्धा आता गिऱ्हाईक शोधत आहेत. यापैकी 4घांची मी भेट घेतली आहे. प्रत्येकाला ह्या वास्तूत चमत्कारिक, विचित्र, अनैसर्गिक, भयानक असे अनुभव आले आहेत. 1981मध्ये लडकतांनी तो बंगला विकत घेतला. 1985मध्ये तो तुमच्याकडे आला. तुम्ही लगेच विकून टाकलात. तुम्हालाही तसा काही अनुभव आला का, हे विचारण्यासाठीच फक्त तुमची गाठ घेतली आहे. आणि मी काहीच सांगितलं नाही तर? अहो सासने साहेब, ही काय कोर्टातली उलट तपासणी आहे का? तुम्ही नाही सांगितलं, तुमची मर्जी, मानलं, तो तुमचा हक्कच आहे. पण हा बंगला लडकताना आधी मोडकांकडे, त्यांच्या आधी गोवारीकर यांच्याकडे, त्यांच्या आधी मोरे, त्यांच्या आधी पाटील, त्यांच्या आधी जोग, त्यांच्या आधी चांदेकर, त्यांच्या आधी माटे, त्यांच्या आधी भावसार, त्यांच्या आधी इनामदार, ज्यांनी 1932मध्ये हा बंगला बांधला. पण एक पहा, कोणाकडेही बंगला 3-4 वर्षांपेक्षा जास्त दिवस राहिलाच नाही. अशी ही लांबच लांब साखळी आहे आणि तुम्ही त्यात आहात. मी ओळीने सर्वांकडे चौकशी करतो आहे, तशीच तुमच्याकडेही करण्यासाठी आलो होतो, एवढंच. पण सांगाच, अशी सक्ती अजिबात नाही. गौतमच्या या भडीमाराचा अगदी निर्ढावलेल्या सासने साहेबांवरही परिणाम झाल्याखेरीज राहिला नाही. बरंच मोठं काम घेतलं आहे अंगावर डॉक्टर. त्यांच्या आवाजात अजूनही उपहासाची छटा होतीच. मग ते एकदम सावरून बसले. तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ना, मग ऐका. हे लडकत म्हणजे माझे सासरे. त्यांना मुलगा आहे, पण बापलेकाचं अजिबात पटत नाही. लडकत म्हणजे मंडईतले मोठे अडते. साध्या गाळ्यापासून सुरुवात करून धंदा असा काही भरभराटीस आणला किंवा स्वतःच्या कमाईतून बंगला विकत घेतला. पण काय होतं, लहानपण गरिबीत, काबाड कष्टात, हालपेष्टात गेलं की मोठेपणी वाटतं. आपल्या मुलावर तशी वेळ येऊ नये. मग सगळे लाड सुरू होतात. पोरांना तो हक्कच वाटायला लागतो. आणि उमज नसताना खिशात पैसे खेळायला लागले की खुशमस्कर यांची टोळी जमायला काय हो उशीर. आधी विडी, सिगारेट, मग दारू, मग जुगार, मग सट्टा, मग रंडीबाजी. पोराने काही करायचं म्हणून ठेवलं नाही. जोवर बाहेर चाललं होतं तोवर मामा कसे तरी सहन करीत होते. पण नाच, गाणी, तमाशा, पार्ट्या जेव्हा घरातच व्हायला लागलं तेव्हा त्यांनी पोराला घराबाहेर काढला. विलमधलं त्याचं नाव काढून टाकलं. मुलीचं म्हणजे माझ्या पत्नीचं नाव घातलं. मृत्यूपत्राची नक्कल पोराकडे पाठवून दिली. पण पोरगा गेला तेव्हापासून मामा खचलेच बघा. धंद्यात मन रमेना, धंदा विकून टाकला. त्यांची बायको मागेच गेलेली. बंगल्यात एकटेच्या एकटे. यशोदाने, माझ्या पत्नीने त्यांना खूप वेळा सांगून पाहिलं, बाबा आमच्याकडे राहायला या, 4 माणसं आहेत, नात आहे, वेळ चांगला जाईल. पण हे जुन्या लोकांच्या विश्वासनं जावयाच्या दारी जायचं नाही. आता मी माझा कारभार सोडून त्यांचा गरजवाई व्हायला काय तिथे जाऊन राहणार? अहो त्यांना पीळ आहे, तसंच आम्हालाही आहेच की. तर असं चाललं होतं. तशी माझी नजर आपल्या मेवणे बुवांवर होती. रंगेलपणा करावा, खुशाल करावा, पण त्यासाठी अंगात रग हवी ना. त्याचंच तर वावडं. आधी काही दिवस दिसायचे शहरात, मग कळलं मुंबईला गेले. मामांनी मुलाचा विषय काढला नाही. आम्ही काही सांगितलं नाही. जखमेची खपली कशाला खरवडायची. पण मामांचा एका सकाळी यशोदाला फोन आला. फोनवर म्हणत होते रात्रभर शेषराव, त्यांचा मुलगा, घराबाहेर गिरटे घालत होता. एकदा या खिडकीतून डोकावून बघ, एकदा दुसऱ्या खिडकीतून. मामा कसले ताठ. यशोदाने विचारलं, ओ बाबा, बाहेर जाऊन तरी पाहायचं. त्यावर असे उसळले, म्हणाले, दारावर थापा मारल्या असता तरी मी दार उघडलं नसतं. यशोदाशी काही बोललो नाही, पण तिच्या वडिलांना भेटायला गेलो. मामांनी वरकरणी केवढाही आव आणला तरी दिसत होतं की आतून ते जरासे घाबरलेच आहेत. शेवटी जेव्हा अगदी खनपटीसच बसलो तेव्हा त्यांनी खरं काय ते सांगितलं. खरं तर बाहेर अर्धवटच प्रकाश होता.
केवळ अंगावर त्याचा तो लाल चौकटीचा शर्ट होता, म्हणून वाटत होतं शेषरावच आहे आणि त्याच्याखेरीज बंगल्यात असं अधिकाराने कोण वावरणार हो. पण सारखा चक्रा मारित होता. खरा चेहरा नीट दिसतच नव्हता. एकदा डावीकडून प्रकाश तर एकदा उजवीकडून प्रकाश. दोन्ही हातांच्या मध्ये चेहरा घेऊन काचेला नाक लावून आत पाहायचा. मग पुढची खिडकी. हालचालीचा आवाज नाही. पायात बूट वाहना असतील तर त्यांचा आवाज नाही. आणि मग गेला. काय पाहायला आला होता त्याचं त्याला माहीत. पण गेला एकदाचा. पण बघा, सकाळचं बाहेर अंगणात गेलो तर बंगल्याभोवतालच्या फरशीवर पाहतो तिथे लालसर मातीत उठलेली अनवाणी पावलं. मला तर यातलं काहीच आठवत नाही बघा. पण काय करायचं, आपलंच पोर पोलिसांच्या स्वाधीन थोडंच करता येतं. शेवटी आपलेच दात आणि आपले चोट, हो की नाही. पण मला वाटतं त्यांच्या मनात खरोखरच काय होतं ते त्यांनी सांगितलंच नाही. मला तर शंका आली. मामांना कसली तरी भीतीच वाटते आहे. पण आपण काय बोलणार. पुन्हा एकदा सांगून पाहिलं, मामा मुलीकडे राहायला चला. पण कसलं काय, ते जे अडून बसलेले ते तसेच. परत आल्यावर यशोदाला सांगून ठेवलं, सकाळ संध्याकाळ त्यांना फोन करीत जा. कारण मला काही त्यांची लक्षणं चांगली वाटली नाहीत. आता वाटतं मोठा शहाणपणा केला. नाहीतर ती गोष्ट आमच्यापर्यंत यायला किती दिवस लागले असते देवासच माहीत. 2 दिवसांनी सकाळी फोन केला. मामा फोनवर आले. पण काय बोलावं तेच त्यांना सुचत नव्हतं. अगं यशोदा, तो शेषराव स्वयंपाकघरातल्या तळघरात अडकलाय ग. पहाटेपासून हाका मारतोय, बाबा दार उघडा म्हणून. पण तळघराच्या कुलुपाची किल्लीच सापडत नाहीये बघ. ठेवतो फोन आता, बघतो काय करता येतं ते. ऐकलं आणि म्हणालो, यशोदा आत्ताच्या आत्ता चल, काहीतरी मोठा घोटाळा आहे, चल. पण डॉक्टर कितीही घाई गडबड केली तरी तिथपर्यंत पोहोचायला अर्धा तास तरी लागलाच. दारावरची घंटी वाजवली. चांगली मिनिटभर दाबून धरली, पण काही प्रतिसाद नाही. मग दाराला धक्का देऊन पाहिला, पण आतून कडी असावी. आता वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. अशा वेळी आमची पैलवानगी कामास येते. तेव्हा चांगलं कमावलेलं शरीर होतं. दुसऱ्या दणक्यात दार आत गेलं. घाईघाईने दोघं आत गेलो. स्वयंपाकघरात नजर टाकली. तळघराचं दार उघडं होतं. खाली अंधार होता. यशोदाला बटनाची जागा माहीत होती. दिवा लागला आणि मामा दिसले. जिन्याच्या शेवटच्या पायरीवर बसलेले होते. मानेला हात लावता समजलं, प्राण केव्हाच गेला आहे. दोन्ही हात छातीशी होते. नजर समोर होती. डोळे मोठे मोठे झाले होते. मग पोलीस आले. पोस्टमॉर्टमचं सगळं सव्यापसव्य झालं. पोलिसांनी फार त्रास दिला. मुलाला मृत्यूपत्रातून वगळलेलं. मुलीच्या नावावर इस्टेट केलेली. मुलगी आणि जावई यांच्याखेरीज इतर कोणाची भेट झालेली नाही. आम्ही दार बाहेरून धक्के मारून उघडलं होतं. याचा सबळ पुरावा शेवटी कामी आला. प्रकरण एकदाचं मिटलं. पण आम्ही तिकडे कधी जात नाहीत. मला तर त्या घरात पायसुद्धा ठेवावासा वाटत नाही. ससाने गप्प बसले. असा मामला आहे तर, गौतम म्हणाला. अघोरी